मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या दरमहा 17,000 रुपये कमवायचे आहेत का? आज मी तुम्हाला सांगणार आहे की SBI मध्ये पैसे जमा करून तुम्ही महिन्याला पगार सारखे पैसे कसे मिळवू शकता. शेअर मार्केटच्या चढ उतारीची भीती वाटते का? मग भारताच्या सर्वात सुरक्षित बँकेत म्हणजेच SBI मध्ये पैसे गुंतवणूक फिक्स्ड मंथली इन्कम मिळवण्याची ही ट्रिक बघा. बहुतेक लोक पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे का, SBIच्या मंथली पेआउट ऑप्शन वापरून तुम्ही तुमचे घर खर्च आरामात चालवू शकता आणि तुमचे मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल देखील सुरक्षित राहील. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आर्थिक नियोजनासाठी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे एक फिक्स्ड मंथली इन्कम असावा, ज्यासाठी आपल्याला कोणतीही शारीरिक कष्ट किंवा जोखीम घेण्याची गरज पडू नये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI मंथली इन्कम स्कीम 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक आहे. जर तुमच्याकडे काही रक्कम पडून असेल तर ती फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता योग्य पद्धतीने कशी गुंतवायची आणि त्यातून घर बसल्या दर महिना 16,000 ते 17,000 उत्पन्न कसं मिळवायचे हे आपण आज स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे बघणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही स्कीम नेमकं काय आहे, व्याजदर किती मिळतं आणि तुमचे पैसे किती सुरक्षित आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरू करूया. सर्वात आधी समजून घेऊया की ही स्कीम नक्की काम कशी करते. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँकेत पैसे ठेवण्याचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे तुमची नॉर्मल FD. आता यामध्ये काय होतं, तुम्ही बँकेत पैसे ठेवता आणि त्यावर जे काही व्याज म्हणजे इंटरेस्ट जमा होतं ते तुम्हाला मुदत संपल्यावरती म्हणजेच मॅच्युरिटीला मिळतं. म्हणजे 5 वर्ष किंवा 10 वर्षानंतर तुम्हाला व्याजासकट मोठी रक्कम मिळते. पण आता आपण जो दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे FD विथ मंथली पेआउट, ज्यालाच आपण म्हणतो मंथली इन्कम स्कीम. आता यातली सर्वात मोठी भारी गोष्ट काय आहे माहिती आहे का, तुमची गुंतवणूक. म्हणजे समजा तुम्ही काही रक्कम बँकेत ठेवली आणि दर महिन्याचा पगार बँक तुमच्या मुद्दलावरती जे काही व्याज तयार होतं ते दर महिन्याला थेट तुमच्या अकाउंटवरती पाठवते. म्हणजे तुमचं मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल बँकेत जसंच तसं सुरक्षित राहतं, पण त्यावर मिळणाऱ्या व्याजातून तुमचा घर खर्च किंवा छोटा मोठा खर्च आरामात निघू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल की मुदत संपल्यावरती काय, समजा तुमची FD 5 वर्षाची असेल तर 5 वर्ष पूर्ण झालं की सगळी मूळ रक्कम म्हणजे फुल प्रिन्सिपल अमाऊंट तुम्हाला परत मिळते. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे पैसे बँकेत सुरक्षित राहून तुम्हाला दर महिन्याला एक फिक्स्ड पेन्शन किंवा पगार मिळत राहतो. आहे की नाही फायद्याची गोष्ट. आता आपण या स्कीमच्या स्वरूपाबद्दल थोडं सविस्तर बोलूया, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल. आता अनेक लोकांना वाटतं की मंथली इन्कम स्कीम म्हणजे काहीतरी वेगळं आणि अवघड प्रकार असेल, पण तसं अजिबात नाही. हे मुळात एक रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट आहे. फरक फक्त एवढाच आहे की जेव्हा तुम्ही बँकेत FD उघडायला जाता तेव्हा तुम्हाला एक छोटासा बदल करायचा असतो. तिथे तुम्हाला क्युम्युलेटिव्ह व्याजाऐवजी मंथली पेआउट ऑप्शन निवडावा लागतो. फक्त जर तुम्ही एवढंच केलं तर तुमची मंथली इन्कम स्कीम सुरू झाली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, तुमचे पैसे किती सुरक्षित आहे. तर मित्रांनो, ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. याचा शेअर मार्केटची किंवा म्युच्युअल फंडची लांबपर्यंत कोणताही संबंध नाही. त्यामुळे मार्केट पडलं तरी तुमच्या पैशांवरती त्याचा काहीही परिणाम होत नाही. बरोबर ऐकलं. आणि दुसरं म्हणजे विश्वास. आपण भारताच्या सर्वात मोठ्या बँकेबद्दल म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल बोलतोय, जिथे करोडो भारतीयांचा विश्वास आहे. आणि तिसरं म्हणजे विमा संरक्षण म्हणजे इन्शुरन्स. तर DICGC म्हणजे बँकिंग विमा संस्थाकडून तुमच्या 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिटला सरकारी विमा संरक्षण मिळतं. म्हणजे तुमचे पैसे इथे सुरक्षित हातात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त FD करताना मंथली पेआउट हा पर्याय निवडा आणि निर्धास्त राहा. आता हे सगळं तर झालं. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे व्याजदर, इंटरेस्ट रेट. कारण आपल्याला महिन्याला किती पैसे मिळणार हे सर्व या व्याजावरच अवलंबून असतं. 2026च्या लेटेस्ट अपडेट अनुसार SBI मध्ये साधारणपणे कोणते व्याजदर मिळत आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे जर्नल सिटीजन म्हणजे सामान्य नागरिकसाठी. जर तुमचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला साधारणपणे 6.4% ते 6.45% पर्यंत व्याज मिळतं. सिनियर सिटीजन जर बघितलं म्हणजे ज्येष्ठ नागरिक, आपल्या घरातील आजी आजोबांची किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक नेहमीच जास्त व्याज देते.
त्यांना 7.05% पर्यंत आकर्षक व्याज मिळू शकतं. आणि तिसरं येतं स्पेशल एफ डी म्हणजे अमृत वृष्टी. सध्या SBIची 444 दिवसांची एक खास स्कीम सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला 6.45% आसपास व्याज मिळते. आता तुम्हाला तरीही काही समजत नसेल तर आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स घेऊया. आता हेच आपण रुपयांच्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की किती गुंतवणुकीवरती किती पगार मिळतं. समजा तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला 6.4% व्याज मिळत आहे. तर पहिले आपण बघूया 1 लाख गुंतवणूक. जर तुम्ही 1 लाख रुपये ठेवले तर वर्षाचे 6,400 रुपये व्याज होते. म्हणजेच दर महिन्याला तुमच्या खात्यात साधारणपणे 533 रुपये जमा होतील. दुसरं म्हणजे 5 लाख रुपयाची गुंतवणूक. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर महिन्याला साधारण 2,667 ते 2,688 रुपये तुम्हाला मिळत राहतील. तिसरं आहे 30 लाख रुपये गुंतवणूक. जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल, समजा 30 लाख रुपये, तर दर महिन्याला तुम्हाला 16,000 ते 16,125 रुपये फिक्स्ड उत्पन्न मिळेल. आणि हे जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर 30 लाखांच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला दरमहा तब्बल 17,625 पर्यंत रक्कम मिळू शकते. म्हणजे विचार करा, एकदा पैसे गुंतवणूक तुम्ही घर बसल्या एका लहान पगारासारखी रक्कम आयुष्यभर मिळवू शकता. आता या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नंतर तुमचे नुकसान होणार नाही. पहिला आपण बघूया टॅक्सचा नियम. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही यातून जे व्याज कमवतात त्यावर टॅक्स लागू शकतो. दुसरं म्हणजे जर तुम्ही जनरल सिटीजन असाल आणि तुमचं वर्षाचे एकूण व्याज 40,000 पेक्षा जास्त होत असेल तर बँक त्यावर TDS कापते. आणि तिसरं म्हणजे सिनियर सिटीजनसाठी ही मर्यादा 50,000 पर्यंत आहे. आणि जर तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री मर्यादेच्या आत असेल तर तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरून या टॅक्स पासून वाचवू शकता. हे विसरू नका. आणि दुसरं म्हणजे मुदतीपुरती पैसे काढणे, म्हणजे प्री मॅच्युअर विड्रॉल बद्दल मी तुम्हाला सांगते. समजा तुम्हाला ताडतिडीने पैशाची गरज पडली आणि तुम्हाला ही FD मुदतीपूर्वीच मोडायची असेल तर काय होईल? तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. तुम्ही पैसे नक्कीच काढू शकता. तुमचं मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल सुरक्षित असतं, पण बँक त्यावर 0.5% ते 1% पर्यंत पेनल्टी म्हणजे दंड आकारते. तर याचाच अर्थ तुम्हाला मिळणारं व्याज थोडं कमी होईल. त्यामुळे शक्यतो जी रक्कम तुम्हाला काही वर्ष लागणार नाहीये तीच रक्कम यामध्ये गुंतवा. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, ही स्कीम नक्की कोणासाठी आहे किंवा कोण यामध्ये गुंतवणूक करू शकतं? तर मी तुम्हाला सांगते. पहिला म्हणजे रिटायर्ड व्यक्ती, ज्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन सारखे एक ठराविक उत्पन्न हवं आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. दुसरं म्हणजे घर खर्चासाठी मदत म्हणजे रेग्युलर इन्कम. अशा व्यक्ती ज्यांच्याकडे मोठी रक्कम सध्या पडून आहे आणि ज्यांना त्यातून घर खर्च म्हणजे मुलांचे शिक्षण किंवा इतर छोट्याशा गरजांसाठी दरमहा पैसे हवे आहेत. तिसरं म्हणजे जोखीम नको असणारे गुंतवणूकदार, म्हणजे ज्यांना शेअर मार्केटच्या चढ उतारांचं टेन्शन घ्यायचं नाहीये आणि ज्यांना आपले पैसे सुरक्षित ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हे नो रिस्क फॉर्म्युला आहे. आता एक छोटासा रियालिटी चेक. मित्रांनो, एक गोष्ट इथे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बँकेत जाऊन विचारलं की मला SBI मंथली इन्कम स्कीम नावाचा वेगळा फॉर्म द्या तर कदाचित गोंधळ होऊ शकतोय, कारण SBI मध्ये या नावाची कोणतीही स्वतंत्र योजना म्हणजे सेपरेट स्कीम नाहीये. ही फक्त तुमच्या रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD मधील एक फीचर किंवा ऑप्शन आहे. जसे की पोस्ट ऑफिसची MIS योजना असते, अगदी तसंच हे काम करतं. फक्त बँकेच्या भाषेत याला FD विथ मंथली पेआउट म्हणतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमची मूळ रक्कम सुरक्षित ठेवून दर महिन्याला एक हक्काचा पगार हवा असेल तर 2026 मध्ये SBIचा हा पर्याय नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही या स्कीम मध्ये गुंतवणूक करणार का, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.